नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये। फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तुझा रे। मागचे 7-8 दिवस मी गावी होतो माझ्या। आता 40 गाव नुकतंच क्रॉस केलंय। डायरेक्ट मी गावाच्या बाहेर आलो, जवळपास मी 30-1 किलोमीटर लांब आलोय आणि आता व्हिडिओला सुरुवात केली आहे। तर आपला आजचा व्हिडिओ मी बनवतोय या घाटामध्ये, कन्नड घाट किंवा ओटरम घाट पण म्हणतात याला। तर या घाटातून आपण चाललोय। समोरून बघा, आता इथून घाटच सुरू होतोय। हे बघा, इथं वन्यजीवांचा संचार आहे। माकडं, बिबट्या असे जंगली प्राणी इथं पाहायला मिळतात। हरणं सुद्धा पाहायला मिळतात। हे बघा, घाट सुरू, दरडी कोसळतात असे बोर्ड सुद्धा दिसायला लागलेत आणि आपला घाट सुद्धा सुरू झालेला आहे। अभी मजा आएगा ना भिड़ो। गावाला खूप मज्जा केली। मज्जा म्हणजे आता घरी गेलं की करमणार नाही मला, आणि तिकडं आमच्या भावांना बी करमणार नाही, कारण ते पण त्यांच्याबरोबर पण मी भरपूर टाइम स्पेंड केला ना, तर मजा आली। काल नदीला गेलो होतो मस्तपैकी। नदीची रील बनवणार आहे मी जर बनवली तर ती तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर नक्कीच बघा। हे बघा, घाटातला पहिला टर्न आलेला आहे आणि तो आपण आता चढतोय। गाडीची टाकी आज परत फुल केलेली आहे, त्याच्यामुळे असा फुल कॉन्फिडन्स आहे। गाडीची हवा चेक करून वगैरे सगळं एकदम रेडी आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत की मला परत कुठे हवा भरण्याची गरज पडेल। थोडीशी लीक आहे माझ्या गाडीचा टायर आहे ना, रिमच्या बाजूने लीक होतो, तर ठीक आहे, पण चला काय होत असतं ते, आपण काळजी घेऊन चालायचं। तर अशा प्रकारे हा आपला कन्नड घाट सुंदर असा, जेवढा सुंदर घाट आहे तेवढाच धोकादायक सुद्धा आहे। इथे आधी खूप ट्रॅफिक जाम व्हायचं ट्रक्समुळे, तर हे सगळं ट्रक्सचं ट्रॅफिक त्यांनी दुसऱ्या घाटातून वळवलेलं आहे। इथून पुढे एक कसारा घाट सुद्धा आहे त्या साईडने, आणि इथे फक्त आपल्या खाजगी वाहने येऊ शकतात, फक्त 2 व्हीलर 4 व्हीलर, त्यांच्यासाठी हा स्पेशल घाट राहिलेला आहे। आता घाटाच्या सुरुवातीलाच पोलीस बसलेले असतात, तिथं सगळं ते हे करतात। तर असा हा घाट, गावावरून यायची इच्छा नव्हती बरं का माझी, पण काय करता, लाईफ। बघा, माकडं थांबली तिथं। इथं महादेव मंदिर आहे। हो, वानर आहेत सगळे इकडं, वानर। या घाटावर असे टर्न आहेत ना की ते थोडेसे, हे बघा तुम्हाला कळेल, असे एकदम शार्प टर्न आहेत, त्याच्यामुळे थोडीशी सांभाळून गाडी चालवावी लागते। त्या दिवशी मी पण थोडंसं बिचकलो होतो गाडी चालवताना, म्हणजे येताना या घाटातून मला वाटतं 2-3 वेळा येऊन गेलेलो आहे, तरी पण थोडंसं आहे, काळजी घेणं गरजेचं आहे। लाल परी आपल्या महाराष्ट्राची आलेली आहे समोरून। कोणती बाबा? सिल्लोड मालेगावला चालली बघा ही लाल परी। 40 गावच्या एस टी स्टँडवर थांबेल आणि तिथून जाईल मालेगावला। रायडर लोक पण चाललेत बरेचसे। ही गाडीवर येणं म्हणजे खतरनाक काम आहे, हिमतीचं काम आहे खूप। या गाडीवर येण्या जाण्यामुळं मला गावाला खूप बडबड ऐकून घ्यावी लागली। आमच्या काकांनी सगळ्यांनीच मला ऐकवलंय चांगलं, गाडीवर यायचं नाही म्हणून। तर ठीक आहे, बघू नेक्स्ट टाइम। मी तर नाही करणार आता, गाडीवर नाही येणार मी, बघू लक्झरीने येऊ। 7:30ला उठलो सकाळी, आणि नंतर आवरत हे कर ते कर करत वाजले 10-10:15। घरी फोन पण नाही केलाय अजून की मी निघालोय। भावालाच सांगितलं की तू फोन करून सांगू दे, मी काय फोन करत बसत नाही म्हणलं, फोन करून सांगू दे म्हणलं डायरेक्ट की बाबा शुभम निघाला इथून। असा हा आपला घाट। या घाटाला हे बघा, या साईडला कशी दरी आहे खोल। या ह्याच्यामध्ये बिबट्या पण येतात बरं का, पण शक्यतो असे दिवसा दिसत नसतील ते, त्याच्यामुळे मी पण थांबण्याची हिंमत करत नाही। आला तर काय करता अचानक,
घरी तर गावात मस्त ह्याच्या इथं झोपायचो, काय बोलतात त्याला, बाहेर खाट टाकून दोरीची. पण नंतर त्याच्याने काय झालं, थंडी खूप वाजते इथं, जबरदस्त थंडी पडली आहे गावाला. तर त्याच्यामुळे सर्दी पण झाली मला थोडीशी. रोज शिंकतोय मी, रोज येण्यासारखं शिंकतो असं मोठ्याने. सो दिस इज द घाट. हा घाट जवळपास 20-22 किलोमीटरचा आहे मित्रांनो. त्याच्यामुळे बराच वेळ लागतो. आणि तुम्हाला हा घाटावरचं कॉर्नर्स वगैरे हे सगळं मला दाखवायचं होतं, स्पेशली हेच. कारण मी यायच्या टायमाला आहे ना, मला नाही वाटत की एवढं काही चांगला व्हिडिओ आला आहे. बघा आता हा कसा चढ आहे अचानक मोठा. इथं गाडीचा गिअर चेंज करायला लागला मला. पुणे ज्यांनी कोणी ते गाणं लिहिलं असेल ना, काय सांगू राणी मला गाव सुटना, म्हणजे फिलिंग आहे त्या गाण्यामध्ये. तर मित्रांनो काल बैलगाडी चालवली, म्हणजे आता तुम्ही म्हणताल बैलगाडी चालवली एवढं काय मोठं गेलं, पण मी नाही ना चालवत. घरून बैलगाडी घेऊन गेलो आम्ही, मी आणि माझा भाऊ. आणि मग आम्ही नदीत गेलो, मस्तपैकी वाळू फटली गाडीत, बैलगाडीत वाळू भरून आणली घरी. आमच्या गावाच्या शेजारी गिरणा नदी आहे. तर गिरणा नदीत आमच्या कसं थोडीशी वाळू वाहतूक करतात आमचे भाऊ. वाळू माफिया, त्यांच्याबरोबर आपण पण झालो काल वाळू माफिया. हे घाटातलं, कन्नड घाटातलं म्हसोबा मंदिर. म्हसोबा महाराज आमचा प्रवास सुखाचा होऊ द्या. जय म्हसोबा महाराज की. म्हसोबाच्या नावाला चांग झालं. मजा येते या घाटातून राईड करायला. इथे बघा फिरायला पर्यटन स्थळ पण आहे आमच्या इकडचं आहे, आमच्या गावाकडचं. लोक अशी येतात जाता इथं थांबतात, मस्तपैकी फोटोज काढतात आणि एन्जॉय करतात. असं घाटात आहे बघा, काकडी वगैरे असे आयटम सुद्धा खायला मिळतात तुम्हाला. CNG अजून इकडे इंट्रोड्यूस नाही झालेला, कधी येईल काय माहिती, पण आला तर राडाच होऊन जाईल माहिती का. कारण इकडे ज्या CNG वाल्या गाड्या येतात ना, त्या पूर्ण पेट्रोलवरच पळतात, त्यांना इथं CNG मिळतच नाही. मी 40 गावच्याला शोधायचा प्रयत्न केला बरं का, ऑनलाईन पण पाहिलं, असं पण पाहिलं, पण नाही. इथं LPG मिळतो आणि LPGची फक्त रिक्षाच मोस्ट ऑफ जास्त आहेत. माकडांची गँग कशी बसली बघा. खाली खोल दरी आहे मित्रांनो, थोडंसं सांभाळून चालायचं आहे मला. तिथे थांबून घेऊ का बघा, थोडंसं दाखवून देतो चालू मध्ये मी तुम्हाला. मी असं कॅमेऱ्याचं काही काढत नाही, पण हे बघा अशी खोल दरी इथे माकडं सुद्धा असतात. कचरा टाकून ठेवले लोकांनी, सगळं घाण करून ठेवले. असा हा घाट आहे. चला पुढे जाऊयात, एखादा छानसा पॉईंट मिळाला ना तिथे थांबूयात. हे गवताळा अभयारण्य आहे बरं का मित्र. आपण ह्या गवताळा अभयारण्यातून चाललेलो आहे आणि या घाटातून आता, म्हणजे हा घाट पण त्याच्याच अंडर येतो. आपण त्या दिवशी पाटणादेवीला गेलो होतो मित्रांनो, तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल नसेल माहिती नाही, किंवा मीच बनवला नाही अजून तो व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ कसा बनवेल काय बनवेल मला माहिती नाही, त्याच्यामुळे नक्की बघा. अरे वा, हे बघा आता इथं माकडं बसलेत, त्यांना खायला टाकलंय. खा बाबा, हवा करा गँग लोक. अरे वा, हे बघा इथून आपण कुठे जाऊ शकतो हे तुम्हाला सांगतो मी. इथे एक बोर्ड पण आहे, तिरुपती 1187, श्रीशैलम 841 आणि तुळजापूर 335 किलोमीटर होतं इथून. घाट संपला काय? आय थिंक सो, मला असं वाटतंय घाट संपलेला आहे. तर मित्र, हा होता आमचा कन्नड घाट. हा ब्लॉग मी एवढाच ठेवतो, मला स्पेशली या ब्लॉगमध्ये घाट दाखवायचा होता.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलाय मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.